माझं नाव शाहिद मुकादम. मला गॉलस्टोनचा प्रॉब्लेम होता. इथं मी ब्रह्मचैतन्यमध्ये दीपा कुलकर्णी मॅडमला दाखवले होते. हे एक फॅमिली मेंबरचे रेफरन्स थ्रू आलं होतं मी. आणि इनिशियली मी पुढं थोडं दुखणं होतं, तर मी सोनोग्राफी केली होती. त्याच्यामध्ये समजलं की गॉलस्टोन्स आहे. तर डॉक्टरनी इनिशियली समजवलं की कसं काय असतं आणि ह्याच्यामध्ये पुढची ट्रीटमेंट काय अशी तिथे पूर्ण सांगितले होते पहिले. पण ते थोडं पेन वाढत गेलं, त्यामुळे त्यांनी सजेस्ट केलं की लॅपल सर्जरी केली पाहिजे याच्यासाठी. मग त्याच्यासाठी आम्ही थोडा फॅमिलीमध्ये डिस्कस करून आम्ही त्याला हो बोललो. आणि नंतर मॅडमची परत कन्सर्न केलं की कसं काय असतं प्रोसिजर. त्यांनी सांगितले की कसं काय स्टार्टिंगला करायचं, मग जर समजा नाही केलं तर त्याचे काय इम्प्लिकेशन्स आहेत नंतर, कारण की खडे जास्त होते माझे. आणि मग ते प्लॅन केल्यावर ते व्यवस्थित ॲडमिट होऊन ब्रह्मचैतन्यमध्ये प्रॉपर स्टाफ इथला आहे, त्यांनी प्रॉपर केअर केला माझा. आणि मॅडमच्या ऑब्झर्वेशनच्या अंडर माझं ऑपरेशन पण झालं आणि आता एकदम प्रॉपर व्यवस्थित आहे. आणि मॅडमने पण असं सांगितलं पुढचं की लॅपटॉप झाल्यानंतर की कुठले कसे आहेत जे नाही करायला पाहिजे ऑपरेशनच्या नंतर. तर असं माझं ऑपरेशन एकदम व्यवस्थित झालं, इथं काय प्रॉब्लेम नाही झाला. आणि जी पण माहिती एक पेशंटला दिली पाहिजे ती दीपा मॅडमने दिली आम्हाला पूर्ण.